आईने दाखवलेला फोटो पाहताच विराजच्या हातातून तो फोटो जवळजवळ खाली पडला. त्या फोटोत असलेली स्त्री त्याने लगेच ओळखली होती. ती होती सायलीची मोठी बहीण स्नेहा. अनेक वर्षापूर्वी सायलीच्या मृत्यूनंतर ती अचानक सर्वांपासून दूर गेली होती. विराजने तिला शोधण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता, पण ती कधीच सापडली नव्हती. आता अचानक तो फोटो त्याच्या समोर आला होता. त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. वैदेहीच्या आईने हळू आवाजात सांगितलं, काही वर्षापूर्वी स्नेहा आमच्या गावात काही महिन्यासाठी राहायला आली होती. ती खूप दुःखी असायची आणि कोणाशी जास्त बोलत नव्हती. तिला सतत धमकीचे फोन यायचे, त्यामुळे ती नेहमी घाबरलेली आणि आजारी असायची. माझी आणि तिची ओळख हॉस्पिटलमध्ये झाली. मी तेव्हा तेथे साफसफाईचं काम करत होते. हळूहळू आमची चांगली ओळख झाली होती. एक दिवस तिने मला सांगितले की तिच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आहेत आणि तिचा जीव धोक्यात आहे. तिला वाटत होतं की ती जास्त दिवस जगणार नाही, म्हणून तिने ही डायरी, काही पत्र आणि काही कागदपत्र माझ्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली. ती मला म्हणाली होती, मुंबईमध्ये विराज राणे नावाचा मुलगा राहतो. जर कधी नियतीने त्याची आणि तुमची भेट घडवली तर हे सर्व त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यानंतर काही दिवसांतच स्नेहा या जगातून निघून गेली. मी तिची शेवटची इच्छा म्हणून हे सर्व जपून ठेवलं. नंतर वैदेहीचं तुमच्याशी लग्न ठरलं आणि मला तुझं नाव समजलं. त्या क्षणी मला स्नेहाचं बोलणं आठवलं होतं. पण या प्रकरणात राणे कुटुंबातील कोणाचा सहभाग आहे का याची मला खात्री नव्हती. त्यामुळे मी घाईत कोणताही निर्णय घेतला नाही. मी योग्य वेळेची वाट पाहत होते. पण आता माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे हे रहस्य माझ्यासोबत संपून जाऊ नये म्हणून मी ही डायरी, पत्र आणि हे पुरावे तुमच्या हातात देत आहे. हे ऐकताच विराजच्या छातीत धडधड वाढली. त्याच्या डोळ्यासमोर सायलीच्या आठवणी येऊ लागल्या. विराज आणि सायलीची पहिली भेट एक सामाजिक कार्यक्रमात झाली होती. विराज तेव्हा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होता, तर सायली एक प्रसिद्ध वृत्तसंस्थेत शोधपत्रकार म्हणून काम करत होती. गरीब शेतकरी, जमीन घोटाळे, भ्रष्टाचार आणि सामान्य लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ती निर्भीडपणे आवाज उठवत असे. सुरुवातीला विराज आणि सायली यांच्यात नेहमी वाद व्हायचे. सायलीला श्रीमंत लोकांविषयी गैरसमज होते, तर विराजला पत्रकारांवर फारसा विश्वास नव्हता. पण वेळेनुसार दोघे एकमेकांना समजू लागले. सायलीला विराजच्या मनातील प्रामाणिकपणा दिसू लागला आणि विराजला सायलीचा निडर स्वभाव आवडू लागला. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी भविष्यात एकत्र आयुष्य घालवण्याची अनेक स्वप्न पाहिली होती. मात्र त्याच काळात सायली एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा तपास करत होती. काही प्रभावशाली उद्योगपती आणि राजकीय संबंध असलेले लोक गरीब शेतकऱ्यांची जमीन फसवणूक करून बळकवत असल्याचं तिला समजलं होतं. सायलीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. ती शेतकऱ्यांना भेटली, पुरावे गोळा केले, गुप्त रेकॉर्डिंग केलं आणि अनेक आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवली. तपास जसजसा पुढे जात होता तसतसं तिच्यासमोर धक्कादायक सत्य उघड होत होतं. सायलीसमोर आता दोन मार्ग होते. एक म्हणजे सत्य लपून स्वतःचं आयुष्य सुरक्षित करणं आणि दुसरा म्हणजे सर्व काही पणाला लावून सत्य जगासमोर घेऊन येणे. सायलीने दुसरा मार्ग निवडला. तिने हे सत्य सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला, पण त्यामुळे ती काही अत्यंत प्रभावशाली लोकांच्या निशाण्यावर आली. सुरुवातीला तिला धमक्या देण्यात आल्या. नंतर तिला पैशाचं आमिष दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सायली मागे हटली नाही. तिला स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव झाली होती. म्हणूनच तिने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून स्नेहाकडे सुरक्षित ठेवला होता. काही दिवसांनी अचानक तिचा अपघात झाल्याची बातमी आली आणि विराजचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यावेळी सर्वांनी तो एक साधा अपघात मानला, पण आज इतक्या वर्षानंतर समोर आलेल्या या कागदपत्रामुळे
विराजला जाणवत होतं की सायलीचा मृत्यू हा साधा अपघात नव्हता. सायलीच्या मृत्यूनंतर विराजने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम येईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं, जोपर्यंत वैदेही त्याच्या आयुष्यात आली नव्हती. त्याने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडलं. अनेक वर्षापासून दडलेलं सत्य आता त्याच्या समोर येणार होतं. पत्रातील प्रत्येक ओळ वाचताना त्याचा चेहरा बदलत होता. स्नेहाने लिहिलं होतं की सायलीचा अपघात खरोखर अपघात नव्हता. त्या दिवशी सायलीला कोणीतरी जाणीवपूर्वक धमक्या देत होतं. ती काही महत्त्वाचे पुरावे गोळा करत होती. तिच्याकडे एक मोठ्या आर्थिक घोटाळ्याची माहिती होती आणि त्या घोटाळ्यात काही प्रभावशाली लोक सहभागी होते. सायलीने ते सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरच तिचा अपघाती मृत्यू झाला. पत्र वाचून विराजच्या पायाखालची जमीन सरकली. अनेक वर्ष तो स्वतःलाच दोष देत होता. त्याला वाटत होतं की तो त्या दिवशी तिच्यासोबत असता तर ती वाचली असती. पण आता समोर आलेलं सत्य वेगळंच होतं. सायलीच्या मृत्यूमागे एक कट होता. त्याच्या डोळ्यासमोर त्या दिवसाच्या आठवणी तरळू लागल्या. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली सायली, तिचा शेवटचा श्वास आणि स्वतःची असहाय्यता. त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. वैदेही काही अंतरावर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिने पहिल्यांदाच विराजला इतकं तुटलेलं पाहिलं होतं. पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा असूनही एका माणसाच्या मनात किती वेदना दडलेल्या असू शकतात याची तिला जाणीव झाली. ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काही क्षण विराज काही बोललाच नाही. मग तो अचानक म्हणाला, मी इतकी वर्ष चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवत होतो. मला वाटत होतं की नियतीने सायलीला माझ्यापासून हिरावून घेतलं, पण तिच्या मृत्यूमागे कोणाचा तरी स्वार्थ होता. त्या रात्री विराजला झोप लागली नाही. तो पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होता. स्नेहाने आणखी एक गोष्ट लिहिली होती. तिने काही पुरावे सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले होते. जर ते पुरावे मिळाले तर सायलीच्या मृत्यूमागचं संपूर्ण सत्य समोर येऊ शकत होतं. पण त्याचबरोबर त्या पत्रात एक इशाराही होता, हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्याही जीवाला धोका निर्माण होईल. दुसऱ्या दिवशी विराज मुंबईला परतला, पण त्याच्या मनात आता एकच ध्येय होते, सायलीला न्याय मिळवून द्यायचा. मात्र त्याला कल्पना नव्हती की हे गुपित शोधताना त्याला स्वतःच्या कुटुंबाबद्दलही धक्कादायक सत्य समजणार होतं. कारण स्नेहाने पत्रात ज्या लोकांचा उल्लेख केला होता त्यातील एक नाव पाहून विराज पूर्णपणे हादरला होता. ते नाव राणे ग्रुपशी संबंधित होतं. दरम्यान वैदेहीच्या आयुष्यातही नवीन संकट निर्माण होऊ लागलं. शालिनी आत्यांना समजलं होतं की विराज आणि वैदेही यांच्यातील नातं दिवसेंदिवस मजबूत होत आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक घातक योजना आखायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा उद्देश फक्त वैदेहीचा अपमान करणं नव्हतं. त्यांना वैदेही कायमची या घरातून निघून जावी असं वाटत होतं. काही दिवसांनी राणे बंगल्यात एक मोठी व्यावसायिक पार्टी आयोजित करण्यात आली. त्या पार्टीत देशातील अनेक उद्योगपती आणि गुंतवणूकदार येणार होते. सर्व तयारी जोरात सुरू होती. वैदेही घरातील सगळ्यांना मदत करत होती, पण तिला कल्पना नव्हती की या पार्टीत तिच्यासाठी एक असा सापळा तयार करण्यात आला आहे ज्याच्यामुळे तिचं आणि विराजचं नातं कायमचं तुटू शकत होतं. आणि त्या सापळ्यामागे असलेली व्यक्ती शालिनी आत्या नव्हती, तर अशी व्यक्ती होती जिच्यावर वैदेही स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे विश्वास ठेवत होती. राणे बंगल्यातील मोठ्या व्यावसायिक पार्टीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. संपूर्ण बंगला रोषणाईने उजळून निघाला होता. देशातील अनेक मोठे उद्योगपती, गुंतवणूकदार आणि मध्यम प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. विराजसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा होता, कारण एका नवीन प्रोजेक्टसाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची शक्यता होती. घरातील प्रत्येक जण व्यस्त होता. वैदेही सर्वांची काळजी घेत प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पार पडावी म्हणून मेहनत करत होती.
पार्टीच्या दिवशी संध्याकाळी पाहुणे यायला सुरुवात झाली. वातावरण आनंदी होतं. अनेक लोक वैदेहीच्या साधेपणाचं आणि तिच्या विनम्र स्वभावाचं कौतुक करत होते. काही महिन्यापूर्वी जिच्याकडे कमीपणाने पाहिलं जात होतं, तीच मुलगी आता लोकांच्या मनात जागा निर्माण करत होती. हे पाहून शालिनी आत्याच्या मनातला राग आणखीन वाढत होता. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक कंपनीच्या आर्थिक विभागातील एक वरिष्ठ अधिकारी घाईघाईने विराज जवळ आला. त्याचा चेहरा घाबरलेला होता. त्याने विराजला बाजूला नेलं आणि काहीतरी सांगितलं. काही क्षणात विराजचा चेहराही गंभीर झाला. कंपनीच्या एका गुप्त प्रोजेक्टची महत्त्वाची माहिती बाहेर गेली होती. त्या माहितीमुळे कंपनीला कोट्यावधीचं नुकसान होऊ शकत होतं. विराजने तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. काही मिनिटात सुरक्षा विभागाने सर्व संगणक, ईमेल रेकॉर्ड आणि प्रवेश नोंदणी तपासायला सुरुवात केली. उपस्थित पाहुण्यांना काहीच समजत नव्हतं, पण घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण झालं होतं. तपासादरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली. गोपनीय माहिती ज्या संगणकावरून पाठवण्यात आली होती, त्या संगणकाचा प्रवेश वैदेहीच्या नावाने नोंदवला गेला होता. हे ऐकताच सगळ्यांच्या नजरा पुन्हा तिच्याकडे वळल्या. वैदेहीला काहीच समजत नव्हतं. तिने आयुष्यात कधी कंपनीच्या अशा फाईलला हातही लावला नव्हता. हे अशक्य आहे, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मला त्या फाईलबद्दल काहीच माहीत नाही. पण यावेळी परिस्थिती अधिक गंभीर होती. हा फक्त घरातील वाद नव्हता, हा कंपनीच्या भवितव्याचा प्रश्न होता. काही लोक पुन्हा कुजबुजू लागले. काहींच्या चेहऱ्यावर संशय स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने आणखी एक माहिती दिली. ज्या दिवशी माहिती लीक झाली त्या दिवशी वैदेहीच्या लॉग इनमधून फाईल डाउनलोड करण्यात आली होती. सगळ्यांना वाटलं की आता वैदेही स्वतःला वाचू शकणार नाही. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ती रडली नाही. तिने फक्त विराजकडे पाहिलं, कारण आता तिला एकाच गोष्टीची जास्त भीती वाटत होती. जर विराजचाही तिच्यावरचा विश्वास उडाला तर ती पुन्हा एकटी पडेल. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. प्रत्येकजण विराज काय बोलतो याची वाट पाहत होता. काही क्षण तो निशब्द उभा राहिला. मग त्याने सगळ्यांसमोर ठाम आवाजात सांगितलं, मला वैदेहीवर पूर्ण विश्वास आहे. हे शब्द ऐकताच सगळे आश्चर्यचकित झाले. काही महिन्यापूर्वी आरोपाच्या वेळी शांत राहणारा विराज आज तिच्यासाठी सगळ्यांसमोर उभा राहिला होता. पुरावे काहीही सांगत असतील, तो पुढे म्हणाला, पण मी या मुलीला ओळखतो. ती कोणाचं नुकसान करू शकत नाही. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. तिच्यावर विश्वास ठेवणारा माणूस अखेर तिच्या बाजूने उभा राहिला होता. तपास पुढे सुरू राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा विभागाने आणखी काही रेकॉर्ड तपासले आणि मग एक धक्कादायक सत्य समोर आलं. वैदेहीच्या नावाने लॉग इन करण्यात आलं होतं, पण त्यावेळी ती त्या ठिकाणी नव्हतीच. कोणीतरी तिचा पासवर्ड आणि माहिती वापरून हा सगळा प्रकार केला होता. विराजने लगेच सर्व कर्मचाऱ्यांच्या हालचालीची चौकशी केली. अनेक तासांच्या तपासानंतर शेवटी सत्य समोर आलं. कंपनीतीलच एका कर्मचाऱ्याने प्रतिस्पर्धी कंपनीकडून पैसे घेऊन ही माहिती लीक केली होती. पण त्याला वैदेहीची माहिती कोणी दिली होती? हा प्रश्न अजून सर्वांपुढे होता. तपास जसजसा पुढे गेला तसतसं आणखी एक नाव समोर आलं. ते नाव ऐकून वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती व्यक्ती होती पूजा. पूजा म्हणजे वैदेहीची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण, जिच्यावरती बहिणीसारखा विश्वास ठेवत होती. काही महिन्यापूर्वीच वैदेहीच्या आग्रहामुळे तिला राणे ग्रुपमध्ये नोकरी मिळाली होती. पण पैशाच्या मोहाने पूजाने प्रतिस्पर्धी कंपनीशी हातमिळवणी केली होती. वैदेहीच्या संगणकाची माहिती वापरून तिने सगळा कट रचला. वैदेहीला जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा तिचा विश्वासच तुटला. तिला सर्वात जास्त वेदना आरोपामुळे झाल्या नव्हत्या, तर जिच्यावर ती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवत होती त्या व्यक्तीनेच तिचा वापर केल्यामुळे झाल्या होत्या. त्या रात्री ती बंगल्याच्या बागेत बराच वेळ एकटी बसून राहिली.
विराज तिच्याजवळ आला. काही वेळ दोघेही शांत होते. मग वैदेही हळू आवाजात म्हणाली, परक्यांनी दिलेल्या जखमा भरून निघतात विराज, पण आपल्याच माणसांनी दिलेल्या जखमा आयुष्यभर दुखत राहतात. विराजने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम आता स्पष्टपणे आकार घेत होतं. पण त्याचवेळी त्याच्या आयुष्यात आणखी एक वादळ येण्याची चाहूल लागली होती. कारण सायलीच्या मृत्यूशी संबंधित पुराव्याचा शोध घेत असताना त्याला एक अशी फाईल सापडली होती ज्यात राणे कुटुंबातील एका व्यक्तीचं नाव होतं. आणि ते नाव पाहताच विराजच्या शरीरातून जणू रक्तच निघून गेलं. कारण त्या फाईलमध्ये संशयित म्हणून लिहिलेलं नाव होतं त्याच्या स्वतःच्या वडिलांचं. त्या रात्री विराज आपल्या स्टडीमध्ये एकटाच बसला होता. समोर टेबलवरती फाईल पडली होती आणि त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा एकच नाव येत होतं, त्याच्या वडिलांचं. अनेक वेळा त्याने ती फाईल उघडली, बंद केली, पुन्हा उघडली. मन त्याला सांगत होतं की हे अशक्य आहे. ज्यांनी त्याला प्रामाणिकपणा, कष्ट आणि माणुसकी शिकवली ते सायलीच्या मृत्यूशी कसे जोडले जाऊ शकतात. पण कागदावर लिहिलेली माहिती काही वेगळंच सांगत होती. फाईलमध्ये जुन्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी होत्या, काही कंपनीचं नाव, काही गुप्त बैठकींचे तपशील आणि काही बँक ट्रान्सफरचे पुरावे होते. स्नेहाने पत्रात ज्या घोटाळ्यांचा उल्लेख केला होता त्यांच्याशी या कागदपत्रांचा संबंध दिसत होता. विराज जितका खोलवर जात होता तितका तो अधिक अस्वस्थ होत होता. त्याला समजत नव्हतं की सत्य शोधायचं की हे सगळं विसरून जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने वैदेहीला सगळं सांगण्याचा निर्णय घेतला. तो तिला बागेत घेऊन गेला. सकाळचा हलका वारा वाहत होता, पण विराजच्या मनात वादळ उठलं होतं. त्याने संपूर्ण फाईल तिच्यासमोर ठेवली. वैदेही शांतपणे सर्व कागदपत्र पाहत राहिली. काही वेळानंतर ती म्हणाली, हे पुरावे आहेत, पण अजून सत्य नाही. कदाचित यामागे दुसरं काही कारण असू शकतं. विराज तिच्याकडे पाहत राहिला. संकटाच्या काळात वैदेही नेहमीच भावनांपेक्षा सत्याचा विचार करत होती. म्हणूनच कदाचित तो तिच्यावर विश्वास ठेवू लागला होता. त्यांनी मिळून तपास पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने पत्रात एका जुन्या फार्म हाऊसचा उल्लेख केला होता. तेथे काही महत्त्वाचे पुरावे लपवून ठेवले असल्याचं लिहिलं होतं. काही दिवसांनी विराज आणि वैदेही त्या फार्म हाऊसकडे निघाले. शहरापासून दूर जंगलाच्या काठावर असलेले ते ठिकाण अनेक वर्षापासून बंद होतं. दरवाजा उघडताना धुळीचा थर उडला. आत अंधार आणि शांतता होती. ते दोघं घरात शोध घेऊ लागले. जुनी कपाट, कागदपत्र, फोटो अल्बम आणि बंद पेट्या तपासत असताना त्यांना एक लाकडी कपाटामागे एक गुप्त कप्पा सापडला. त्या कप्प्यात काही जुन्या व्हिडिओ रेकॉर्डिंग, दस्तऐवज आणि एक डायरी होती. डायरी स्नेहाची होती. विराजने ती थरथरत्या हाताने उघडली. प्रत्येक पानावर सायलीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची नोंद होती. ती वाचताना त्याला समजलं की सायली एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्नात होती. काही प्रभावशाली लोकांनी मिळून अनेक गरीब लोकांची जमीन बेकायदेशीरपणे घेतली होती. त्या व्यवहारात मोठमोठी नावं होती. पण डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं वाचून विराज हादरला. विराजचे वडील या प्रकरणात सहभागी नाहीत. त्यांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण खरा सूत्रधार त्यांच्या अगदी जवळचा आहे. हे वाचून विराजच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. म्हणजे त्याच्या वडिलांवर असलेला संशय चुकीचा होता. पण मग खरा गुन्हेगार कोण होता? डायरीसोबत एक पेनड्राईव्ह ठेवला होता. ते दोघे तातडीने मुंबईला परत आले आणि त्यातील व्हिडिओ पाहिला. स्क्रीनवर काही लोकांची गुप्त बैठक दिसत होती. सुरुवातीला चित्र स्पष्ट नव्हतं, पण काही क्षणांनी एका व्यक्तीचा चेहरा समोर आला आणि विराजच्या हातातून माऊस खाली पडला. तो चेहरा त्याच्या वडिलांचा नव्हता. तो चेहरा होता शालिनी आत्यांच्या पतीचा, म्हणजेच त्याच्या काकांचा. वर्षानुवर्ष कुटुंबातील एक आदर्श व्यक्ती म्हणून वावरणारा माणूस त्या संपूर्ण घोटाळ्यामागे होता.
त्यानेच अनेक लोकांसोबत मिळून जमीन व्यवहार केले होते. सायलीला सत्य समजलं तेव्हा तिला गप्प करण्याचा प्रयत्न झाला होता. तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पुरावा अजून मिळाला नव्हता, पण आता तपास योग्य दिशेने जात होता. त्या रात्री विराज खूप वेळ शांत बसून राहिला. त्याच्या मनात राग, दुःख आणि अपराधीपणाचं मिश्रण होतं. इतकी वर्ष तो चुकीच्या आठवणीमध्ये जगत होता. त्याला वाटत होतं की त्याने सायलीला गमावलं, पण आता त्याला जाणवत होतं की तिच्यासाठी न्याय मिळवणं हीच त्याची खरी जबाबदारी आहे. दुसरीकडे शालिनी आत्यांना कोणीतरी त्यांच्या जुन्या गोष्टींची चौकशी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या घाबरू लागल्या, कारण सत्य बाहेर आलं तर फक्त त्यांच्या पतीचं नाव खराब होणार नव्हतं, तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. त्यामुळे त्यांनी शेवटचा आणि सर्वात धक्कादायक डाव खेळण्याचा निर्णय घेतला. आणि त्या डावाचं लक्ष यावेळी विराज नव्हता, तो लक्ष होती वैदेही. कारण शालिनी आत्यांना समजलं होतं की जोपर्यंत वैदेही विराज सोबत आहे तोपर्यंत सत्य लपवून ठेवणं अशक्य आहे. मात्र त्यांना कल्पना नव्हती की पुढील काही दिवसात वैदेहीच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण राणे कुटुंब हादरून जाणार होतं आणि विराजला पहिल्यांदाच आपल्या हृदयात तिचं खरं स्थान काय आहे याची जाणीव होणार होती. शालिनी आत्या आता नवीन कोणता डाव खेळणार? सायलीचा मृत्यू कसा झाला असेल? विराज आणि वैदेही यांच्या आयुष्यात अजून काय काय घडणार हे पाहूयात पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.